नाशिक लोकसभा मतदारसंघात मशाल चिन्हावर निवडणूक लढविणारे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नर तालुक्यातील भाटवाडी या मतदार केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी राजाभाऊ वाजे यांचे कुटुंबीय उपस्थित होते। महिलांनी औक्षण केल्यानंतर राजाभाऊ वाजे यांनी आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावला। सिन्नरचे माजी आमदार असलेले राजाभाऊ वाजे यांनी उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळविल्यानं विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात राजाभाऊ वाजे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघातील जनता सुज्ञ असून ते एकनिष्ठपणे शिवसेनेची बांधिलकी ठेवत उद्धव ठाकरे यांच्या मशालीला मतदान करतील असा आत्मविश्वास उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला। नाही, काही नाही। आता मतदान मला काही विचार करायचं काम नव्हतं, मला स्वतःलाच मतदान करायचं होतं, त्याच्यामुळे माझ्यावर दबाव नव्हता। परंतु ही एक राष्ट्रीय कर्तव्य आहे, ती दरवेळेस आपण पार पाडतो। ह्यावेळेस ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना आपण आपल्यासाठी मतदान करतो, हा विषय एक वेगळा होता। मला असं वाटतं की फक्त क्षेत्र विस्तृत होतं, परंतु जे धोरण आहे माझं वैयक्तिक, सर्वसामान्य माणसांसाठी काम करणं, मला वाटतं ते एकच आहे। सर्वसामान्य माणसांसाठी काम करणं हे माझं प्रथमपासून धोरण आहे। आणि नाशिक असेल किंवा नाशिकचा हा ग्रामीण भाग असेल, तिथं सर्वत्र विकास व्हावा, लोकांना कामकाजातून, आपल्या कामकाजातून समाधान मिळावं, शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्याच्यात पारदर्शकता असावी, असं तो विषय मला वाटतं 4 जून नंतरचा आहे।